नमस्कार. इयत्ता 12वी विषय इतिहास. प्रकरण 8 जागतिक महायुद्ध आणि भारत. मागील तासिकेमध्ये आपण पहिले महायुद्ध 1914 ते 1918 पहिल्या महायुद्धाची कारणे, त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीचे महायुद्ध होऊ नये यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना, म्हणजेच पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने राष्ट्रसंघ ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर दुसरे महायुद्ध 1939 ते 1945. या महायुद्धाची कारणे, या महायुद्धामध्ये नाझीवाद आणि फॅसिस्टवाद म्हणजेच फॅसिस्ट मुसोलिनी, नाझिस्ट हिटलर या दोन सत्ता दुसऱ्या महायुद्धामध्ये पुढे आलेल्या दिसतात. आज आपण महायुद्ध आणि भारत या संबंधी माहिती घेणार आहोत. तसं पाहिलं तर दोन्ही महायुद्धाचा आणि भारताचा काहीही संबंध नव्हता. इटली, जर्मनी, जपान यांच्यासोबत कोणतंही वैर नव्हतं. मात्र भारतामध्ये इंग्लंडच्या वसाहती होत्या. म्हणजेच इंग्लंडची वसाहत असल्यामुळे इंग्लंडने ज्या बाजूने युद्ध केलं त्या बाजूने आपोआपच भारताला सोबत जावं लागलं, किंवा इंग्लंडने त्यामध्ये भारताला ओढून घेतलं. म्हणजेच पहिल्या महायुद्धात इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला त्याची इच्छा असो नसो युद्धामध्ये सहभागी करून घेतलं. मग पहिलं महायुद्ध आणि भारत यांचा विचार करताना भारताने या महायुद्धामध्ये पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामग्री तसेच मनुष्यबळ या रूपात मोठ्या प्रमाणात मदत केली.
अशा प्रकारे 1919 ते 1920 अखेरपर्यंत हिंदुस्थानमधील ब्रिटिश सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये भारतातून नेले. सोबतच्या तक्त्यामध्ये इंग्लंडने भारतातून पाठवलेले सैनिक ते कोणत्या प्रदेशामध्ये पाठवले, सैनिक आणि सैनिकी अधिकारी, याचा एक आकडा दिलेला आहे. जसं की फ्रान्समध्ये 1,38,608, पूर्व आफ्रिका 47,704, मेसोपोटेमिया 6,75,391, इजिप्त 1,44,026, गॅलिपोली 4,950, सालोनिका 9,931, एडन 26,205 आणि इराणी आखात 49,298. अशा प्रकारे 10,96,013 एवढं प्रचंड सैनिक आणि सैनिक अधिकारी इंग्लंडने भारतामधून पाठवलेले आहेत. त्याबरोबरच 1919 ते 1920 या दरम्यानच्या काळात जवळपास 19 अब्ज रुपये युद्धासाठी मदत केलेली आहे. पुणे या ठिकाणी पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीच्या समर्थनार्थ शौर्य स्तंभ उभा करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले. या युद्धामध्ये भारताने इंग्लंडला अतिशय भरीव मदत केलेली दिसते. या मदतीमध्ये आपण आर्थिक आकडा पाहिला, सैनिकी पाहिले, याबरोबरच दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, बूट, तंबू, ताक, छोट्या नौका, इमारतीचं लाकूड, रेल्वे आणि वाहतूक साधने अशी अनेक प्रकारची साधन सामग्री भारतातून युरोपामध्ये 1918च्या अखेरपर्यंत पाठवली होती. त्यामध्ये 1918च्या अखेरपर्यंत 1,40,00,000 म्हणजे 1918 पर्यंतच एवढी मदत भारतातून ब्रिटिशमध्ये गेलेली दिसते. या महायुद्धाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटलेले दिसतात. जसे की लष्करी युद्ध सामुग्री, नागरी उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती, अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादी क्षेत्रांचा यामध्ये आपल्याला समावेश करता येईल.
या युद्धामुळे भारतातील औद्योगिकीकरणाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आणि यातूनच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लोखंड, पोलाद, कोळसा, खाण उद्योग यामध्ये बदल झालेले दिसतात. त्याचबरोबर पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटर वाहतूक आणि मोटर गाड्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसते. युद्धकाळामध्ये आणि युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यात घट झाली. शेतीमालाला मंदी आली तर औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या. अन्नधान्याची निर्यात इंग्लंड व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतीयांच्या अन्नधान्याची गरजही भागणे अवघड झाली आणि म्हणूनच भारतामध्ये अन्नधान्याच्या किमती वाढू लागल्या, कारण मोठ्या प्रमाणात माल निर्यात होत होता. पहिल्या महायुद्धात सहभागी झाल्यामुळे भारतावर संमिश्र स्वरूपात परिणाम झालेले दिसतात. या युद्धामध्ये आपली कमतरता, आपल्याला मर्यादा या भारतीय सैनिक आणि भारतीय नेत्यांच्या लक्षात आल्या. जसं की युरोपामध्ये लढताना आपली शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रापेक्षा कमी दर्जाची आहेत, विमाने, अप्रगत यांत्रिक साधने, तोफखाना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडील दुर्लक्ष, सैन्याच्या शस्त्रयुद्ध प्रशिक्षणावर डोळे झाक, युद्धोपयोगी सामग्रीचे राखीव साठे नसणे, यामुळे आपण या युद्धामध्ये किती इतरांच्या मागे आहोत हे लक्षात आले. व हे मागासले पण दूर करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने लष्करातील सुधारणांच्या संदर्भात सूचना केलेल्या दिसून येतात. (1917) मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड जेम्स फॉर्ड आणि एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनात कोणत्या सुधारणा करता येतील याचा एक अहवाल तयार केला. या अहवालात लष्करी सुधारणा आणि नागरी तरतुदी सुचवल्या. यानुसार 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड जेम्स फॉर्ड आणि सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना पुढील आश्वासने दिली. जसे सैन्यामध्ये जात, वंश, धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे देण्यात येतील. सैन्यामध्ये योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती करण्यात येतील. इंग्लंडमधील सेंट फास्ट अकॅडमी प्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापन करण्यात येईल व या अकादमीत 10 जागा हिंदी तरुणासाठी असतील. त्याचबरोबर इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज कमिशन देण्यात येईल. घोडदळामध्ये कपात करण्यात येईल. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल.
व अशाच प्रकारे प्रत्यक्ष कारवाईलाही सुरुवात करण्यात आली. 1921 मध्ये हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले. भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यात या महायुद्धाचा उपयोग झाला. हिंदी नौदलाने इराणच्या खातात स्वतःचे कर्तृत्व दाखवलेले दिसते. या संदर्भामध्ये लोकमान्य टिळकांनी महायुद्ध काळात केसरी या वृत्तपत्रात लेख लिहून व भाषणामधून म्हणजेच आपल्या लेखणीमधून आणि आपल्या भाषणामधून वायुसेनेला आणि हिंदुस्थानला जागतिक राजकारणातील स्थानकाला महत्त्व द्या, हिंदू लोकांना लष्करातील अधिकारीपदे द्या, अधिकारपद देताना भेदभाव करू नका, अशा आग्रही मागण्या केल्या. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला युद्धामध्ये मदत करण्यासंदर्भात टिळकांनी, गांधीजींनी व अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल या उद्देशानेच त्यांनी या युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी विधायक भूमिका घेतलेली दिसून येते. यावरून त्यांची दूरदृष्टी आपल्याला दिसते. इंग्रज साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या या युद्धात हिंदुस्थानला ओढण्यात आले. तसं पाहिलं तर हिंदुस्थानचा या युद्धाशी काहीही संबंध नव्हता. मात्र हिंदुस्थानवर इंग्रजाची सत्ता, इंग्रज वसाहती असल्याने या युद्धामध्ये भारतालाही गोवण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली कन्या इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये याच्या संदर्भातला उल्लेख पाहायला मिळतो. काँग्रेसचा संरक्षण धोरण यासंबंधी माहिती घेताना अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने स्थापनेपासूनच संरक्षण विषयक अनेक ठराव केलेले होते. यात काहींचा समावेश पुढे करण्यात आलेला आहे. जसे की हिंदी नागरिकांना आत्मरक्षणासाठी, देश रक्षणासाठी शिक्षण व उत्तेजन देणे, संरक्षण खर्च कमी करून इतर बाबीवरील खर्चात कपात करणे, हिंदी तरुणांना प्रादेशिक सैन्य दलात प्रवेश देणे, जाहीरनाम्यानुसार सैन्यात वरिष्ठ हुद्द्यांच्या जागा हिंदी लोकांना देणे, संरक्षण विद्यालय स्थापन करणे, सेवाभावी दले स्थापन करणे व ब्रिटिश आणि हिंदुस्थानच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचलणे असे ठराव करून काँग्रेसने आपल्या संरक्षण विषयी मागण्याची दिशा दाखवून दिलेली होती. मात्र इंग्रजांनी केवळ स्वतःच्याच फायद्याचा विचार यामध्ये केलेला दिसून येतो. त्याचबरोबर पहिलं महायुद्धाने
टाटा आयर्न अँड स्टील कंपनी म्हणजेच टिस्को यांचा जवळचा संबंध असल्याचे दिसते. जमिनीवरील पहिल्या महायुद्धामध्ये सैनिकांच्या वेगवान हालचाली, युद्धसामुग्री यांचे हलवाहलव यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. युरोपात इंग्लंडला उत्तम रेल्वे रुळाची गरज होती आणि इराकच्या प्रदेशातील लष्करी हालचालीसाठी इंग्रजांना रेल्वे रुळ आवश्यक होते. इंग्रजांची ही गरज हीच टाटा आयर्न अँड स्टील कंपनीसाठी संधी ठरली. या कंपनीने अहोरात्र मेहनत करून सुमारे 1500 मैल लांबी भरेल एवढे रूळ इंग्रजांना पुरवले. भारतीय कंपनीला पोलादी रूळ तयार करता येणार नाहीत असेच इंग्लंडमधील काही अधिकाऱ्यांना वाटत होते, परंतु भारतीयांनी त्यावर मात करून 1500 मैल लांबीचे एवढे रूळ तयार करून दिले. पहिले महायुद्ध संपल्यानंतर जानेवारी 1919 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड टिस्कोच्या कारखान्यावर आले व त्यांनी स्वतः या टिस्कोच्या कामाची दखल घेतली. त्यांनी आपल्या भाषणात इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकन दोस्त राष्ट्रांना जे यश मिळाले त्यात भारतीयांनी पुरवलेल्या रेल्वे रुळाचा उल्लेख केला. त्यामध्ये विजयाचे श्रेय त्यांनाही मिळते. म्हणजेच भारतीय लोकांनी ठरवले तर ते काय करू शकतात याची साक्ष व्हाईसरॉय यांनी दिलेली दिसते. खरं पाहिलं तर हिंदुस्थानचा या युद्धाशी काही संबंध नव्हता. कोणाशी वैर नव्हते, कोणाशी भांडण नव्हते. मात्र इंग्लंडच्या वसाहती भारतामध्ये असल्याने इंग्लंड बरोबर भारताला जावे लागले. हिंदुस्थानामध्ये दारिद्र्य होते, त्यामुळे सैन्य भरतीला अडचण नव्हती. सुमारे 11 लाख हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धामध्ये लढले व हिंदी सैनिकांनी इंग्लंडची बाजू सावरून धरली. 150 कोटी रुपये हिंदुस्थानतर्फे युद्धाला मदत करण्यात आली. आणि या महायुद्धाच्या काळामध्ये भारतातील कित्येक लोक देशांतर करू लागले, कॅनडा, अमेरिका जाऊ लागले. कॅनडा सरकार हे ब्रिटिश सरकारच्या हातातले बाहुलेच असल्याने त्यांनी हिंदी लोकांना आश्रय देण्यास नकार दिला. कॅनडानी म्हणजे जहाज अडवले आणि यामुळे हे गेलेले लोक पुन्हा भारतात आले. परतलेल्या या जहाजातील उतारूंना इंग्रजांनी आपल्या गावी जाण्याचे आदेश दिले. मात्र हे आदेश लोकांनी मानले नाही. यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यात जवळपास 30 लोक ठार झाले. आणि यामुळे, या निर्दयपणामुळे देशामध्ये इंग्रजाच्या विरोधात प्रक्षोभ उसळलेला दिसतो.